सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्वतःचं निरीक्षण. आपण विनाकारण जास्त पुढे किंवा मागे झुकलेलो नाही आहोत ना, हे आपलं आपण तपासून पाहूया. पाठीचा मणका एका सरळ रेषेमध्ये आहे. मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले आहेत. देहधारणा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणाऱ्या श्वासाकडे लक्ष. आंतरिक सजगता. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. प्रत्येकी 10 आवर्तन. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तन आपली आपण मनाने काउंट करूया. दहा आवर्तन झाली की डावा हात गुडघ्यावर. उजव्या अंगठाने उजवी नाकपुडी बंद करूया आणि हीच कृती विरुद्ध बाजूने यथाशक्ती 10 आवर्तन. डावीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तन आपली आपण मनाने. उजवा हात गुडघ्यावर. करूया कपालभातीची 10 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तन. सावकाश कृती थांबूया. आपला मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. खोलवर दीर्घ श्वास. खोलवर दीर्घ श्वास. दोन्ही हात जोडून ओंकाराची प्रार्थना. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ॐ
ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओम पडेल. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर घ्यायचे. विश्रांती. दोन्ही पाय जोडून घेऊया. करूया नेक रोटेशन. हात आपले मागे असतील. पाठकणा सरळ असेल. नजर समोर. आणि आता सुरू करूया. आपली मान एकदा उजवीकडे, मध्यभागी डावीकडे, सेंटर उजवीकडे, सावकाश डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, मध्यभागी. हलकीशी मान ट्रीट करूया. एकदा उजव्या बाजूला, एकदा डाव्या बाजूला, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. बरोबर. हा, अजून एकदा उजवीकडे, डावीकडे, सेंटर. आता अप अँड डाऊन. मान वर खाली. सर्वायकल पाठीचा त्रास असेल त्यांनी खाली घेणं टाळायचंय. मान खाली. पुन्हा एकदा वर खाली. आणि आता फुल नेक रोटेशन. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. क्लॉकवाईज 3 वेळेला. अगदी सावकाश करा. बघा आज कान तुमचा जास्तीत जास्त खांद्याजवळ जाईल कारण की आपण हाताचा सपोर्ट घेतलाय मागे. थोडेसे खांदे वर उचलले गेले. विरुद्ध बाजूने करूया. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. अगदी सावकाश. डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे छानपैकी आपल्याला तिथे होणारा फरक लक्षात येतो. सावकाश मान सरळ करा. पुन्हा पाय जोडले. थोडीशी विश्रांती घ्या. थोडस रिलॅक्स व्हा. खांदे रिलॅक्स करा. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आणि आता फक्त खाली घ्यायचा. उजवा खाली. पाय वर. उजवा पाय वर आणि खाली. बरोबर. वर खाली, वर खाली. आता उजवा पाय फोल्ड करा आणि आपल्या मांडीला हातांचा विळखा द्या. मागच्या बाजू खालच्या बाजूने. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. बरोबर. पाठकणा सरळ ठेवा. डावा पाय आपला सरळ आहे. ठीक आहे. आणि आता उजवा पाय अप अँड डाऊन करायचंय. वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली. पुन्हा पाय वर आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 2. खाली येऊ देत पाय जास्तीत जास्त जमिनीकडे. हा, खाली अजून येण्याचा प्रयत्न करा. हा, बरोबर. विरुद्ध बाजूने करा. 1 2 3 4 5. 5 वेळा झाले की थांबा. सावकाश उजवा पाय सरळ करा. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही हात मागे, पाठकाणा सरळ. आणि आता डावा पाय वर उचलायचा आहे. खाली घ्यायचा आहे. 1 नाही, आधी पाय सरळ करा आणि मग करा कृती. पाय वर खाली. 2 पाय वर खाली. 4 पाय वर खाली. 5. बरोबर. पुन्हा पाय फोल्ड करा. डावा पाय आणि आपल्या हातांचा वळखा द्या मांडीच्या खाली. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. म्हणजे बरोबर गुडघ्यापासूनचा पाय वर खाली होतो. ठीक आहे. आता पुन्हा पाय वर खाली. 1 वर खाली. 2 वर
खाली, 3 वर खाली, 4 वर खाली, 5. पुन्हा पाय वर घ्या आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 2 3 4 बरोबर, 5. विरुद्ध बाजूने करा. पुन्हा पाय वर आणि उजवी दिशा बदल करायचा. 1 2 3 4 5. 5 वेळा झाले की थांबायचं. सावकाश डावा पाय सरळ करायचा आणि विश्रांती घ्यायची. साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. पाठकडा सरळ. ठीक आहे. आणि आता फक्त आपल्या नजरेमध्ये हालचाल करायची. आपल्याला नजर आपली एकदा उजवीकडे आणि डावीकडे अशा प्रकारे फिरून घ्यायची. ठीक आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि त्यानंतर एकदा उजव्या बाजूला बघा. मान नाही हलवायची, फक्त नजरेने एकदा उजवीकडे पाहायचं आणि मग डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, अजून एकदा उजवीकडे, डावीकडे. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि आता फक्त अप अँड डाऊन, वर बघायचं मग खाली, मान न हलवता वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली. पुन्हा नजर समोर. आता उजवीकडे पाहताना वर पाहायचं, डावीकडे पाहताना जमिनीकडे पाहायचं. डायग्नोली आपण करतोय. उजवीकडे पाहताना वर बघा सिलिंगकडे आणि डावीकडे पाहताना खाली जमिनीकडे बघा. पुन्हा उजवीकडे वर, डावीकडे खाली, उजवीकडे वर, डावीकडे खाली, उजवीकडे वर, डावीकडे खाली, उजवीकडे वर, डावीकडे खाली. पुन्हा नजर समोर आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डावीकडे पाहताना वर पहा, उजवीकडे पाहताना खाली पहा. डावीकडे वर, उजवीकडे खाली, मानेमध्ये न हालचाल करता फक्त नजरेत हालचाल. डावीकडे वर, उजवीकडे खाली, डावीकडे वर, उजवीकडे खाली, डावीकडे वर, उजवीकडे खाली. अजून एक राऊंड. डावीकडे वर, उजवीकडे खाली. पुन्हा नजर समोर आणि आता रोटेशन करूया. फक्त नजरेमध्ये हालचाल असेल क्लॉकवाईज. नजर समोर आहे. आता उजवीकडे पहा, वरती, डावीकडे खाली, उजवीकडे वर, डावीकडे खाली. अजून एक राऊंड. उजवीकडे वर, डावीकडे खाली. पुन्हा नजर समोर आणि त्या विरुद्ध बाजूने. डावीकडे पाहूया, मग वर, उजवीकडे खाली, डावीकडे वर, उजवीकडे खाली, डावीकडे वर, उजवीकडे खाली. पुन्हा नजर समोर. आता आपल्या बोटांचा सी आकार करायचा आहे, म्हणजे आपलं पहिलं बोट आणि अंगठा हा असा सी आकार करायचा आणि आपल्या डोळ्यांच्या इथे घ्यायचे. म्हणजे आपलं इंडेक्स फिंगर म्हणजे पहिलं बोट जे आहे ते वरच्या बाजूला, अंगठा खाली. आता डोळे मोठे करायचे, रिलॅक्स करायचे. डोळे मोठे करा, रिलॅक्स करा. पुन्हा डोळे मोठे, रिलॅक्स, मोठे, रिलॅक्स. अजून एकदा मोठे, रिलॅक्स. अजून एक राऊंड. मोठे करायचे डोळे आणि रिलॅक्स. डोळे मिटून घ्या. हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. निर्माण झालेली ऊब हलके हलके आपल्या डोळ्यांना टॅपिंग करा. पुन्हा एकदा पामिंग, टॅपिंग, पामिंग, टॅपिंग. सावकाश हात खाली आणि हलके हलके डोळ्यांची उघडझाप करा. आता आपल्याला जीभ गोलाकार फिरवायची आहे, तर कशी करायची? आपला जीभ आहे ना
ती आपली इकडची जी रेष असते ना त्याच्यावरती आपल्याला लावायची आतल्या बाजूने. आणि ती गोलाकार फिरवायची क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. सावकाश करा, कारण की जेव्हा आपण अशा प्रकारे जीभ फिरवतो ना आपल्या हिरड्यांच्या इकडनं, तेव्हा थोडंसं तुमच्या कानाच्या इथे किंवा तुमच्या जॉला थोडंसं दुखण्याचा चान्सेस असतात. पण हरकत नाहीये, ते दुखू देत. पण त्यामुळे तुमच्या त्या ग्लँड्स आहेत तिथे असलेल्या त्या आपल्या ऍक्टिव्हेट होतात आणि त्याचबरोबर आपला ब्रेन सुद्धा ऍक्टिव्हेट होतो. लक्षात आलंय ना? जीभ अशी, जिभेचा जो शेंडा आहे ना तो आपल्या हिरड्यांची जी उभी रेष आहे ना तिथे घेऊन जायचा. हम्म? आणि तो गोलाकार फिरवा, एकदा डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे. क्लॉकवाईज 3 वेळेला, अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. सुरू करा. 3-3 वेळा दोन्ही बाजूने झालं की थांबा. आता इथे आपण वेळेच्या अभावी 3-3 वेळा कृती घेतोय, पण जेव्हा तुम्ही घरी कराल तेव्हा मात्र 10-10 वेळा ही कृती करा, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. जेणेकरून काय होतं की तुमचं एकतर अल्झायमर किंवा डिमेन्शिया सारखे जे आजार आहेत, विसराळूपणा वाढतो, आपण काही गोष्टी लक्षात, म्हणजे आपलं हे जसं वय वाढतं तसं असतं, तर ते कमी व्हायला मदत होते जेव्हा आपण हे सगळे लुझनिंग एक्सरसाइज करतो त्यावेळेला. आता जीभ जास्तीत जास्त बाहेर घ्यायची आणि आतमध्ये. बाहेर, आत, बाहेर, आत, बाहेर, आत. आणि आता जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि ती गोलाकार फिरवायची. मगाशी आपण आतल्या बाजूने फिरवली, आता बाहेरच्या बाजूने. क्लॉकवाईज 3 वेळेला, अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. हा, आपली नजर जिभेच्या शेंड्याकडे. 3 वेळा झालं की थांबा, डोळे मिटून घ्या. तिथल्या तिथेच विश्रांती. आपल्याला काही फरक जाणवतोय का हे आपलं आपण तपासून पहा. आता आपली ही जी 2 बोटं आहेत ना, त्या 2 बोटांनी कानाच्या मागे हलकं हलकं प्रेस करत जायचं, वरून खाली आणि खालून वर. खाली येताना आपल्या कॉलर बोन पर्यंत हलकं हलकं प्रेस करत यायचं, कॉलर बोन पर्यंत. पुन्हा तसंच वर जायचं, म्हणजे क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. बरोबर. जर 2 बोटांनी करताना अडचण वाटत असेल तर एकच बोट वापरा. 2 बोटांनी अडचण वाटत असेल तर. बरोबर. 3 ते 4 वेळेला वरून खाली आणि खालून वर. ठीक आहे. छान. हात खाली घ्यायचं आणि आता पुन्हा आपल्या असं सी करायचा, अंगठा आणि जे पहिला बोट आहे ना त्याचा असा सी करायचा आणि त्यात आपलं इथे ठेवायचं, म्हणजे आपले अंगठे जे आहेत ना ते आपल्या हनुवटीच्या इथे खाली असतात. ठीक आहे, अंगठे हनुवटीच्या खाली. हा, आणि मग असं हलकं हलकं ताणत ताणत जायचं कानापर्यंत. पुन्हा असंच घ्यायचं, म्हणजे तुमचा जो इकडचा डबल चिनचा जो भाग आहे ना तो कधी कधी वाढलेला असतो, तर तो कमी होण्यासाठी, त्याचबरोबर चेहऱ्याचं आरोग्य सुधारण्यासाठी ही कृती 3-4 वेळेला आपण ही कृती करूया. असं स्ट्रेच करत करत कानापर्यंत जायचं, पुन्हा मध्ये यायचं. 1, 2, 3, 4. बरोबर. आणि 5 वेळा झालं की थांबा, दोन्ही हात खाली. आता ओठांचा चंबू करायचा आणि स्माईल करायची. चंबू, स्माईल, चंबू, स्माईल, चंबू, स्माईल, चंबू, स्माईल. अजून एक राऊंड. चंबू करायचा, स्माईल. आता जसं आपण नाक मुरडतो तशी कृती करा, एकदा उजवीकडे डावीकडे. एखादी गोष्ट आवडली नाही
थांबायचे सावकाश. आता या सगळ्या कृतीला कॉम्प्लिमेंट करणारी करूया सिंह मुद्रा. ठीक आहे. आता ज्यांना पद्मासन, अर्धपद्मासन किंवा वज्रासन जे शक्य आहे ते घालायचंय. सिंह मुद्रा आपण करणार आहोत. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा वज्रासन घालून घ्या. तेही जमत नसेल तर मग साधी मांडी घाला. तुम्हाला जसं जमेल तसं. आता ज्यांनी वज्रासन घातलंय त्यांनी दोन्ही पाय थोडेसे स्प्रेड करा, बाजूला घ्या. हा. आणि आपले हात असे ठेवा. वज्रासन घातलेले. येस, परफेक्ट. बरोबर. ज्यांनी वज्रासन घातले त्यांनी. हा हा ठीक आहे. जे पद्मासनात बसलेत. बरं, वज्रासन घातले. हा बरोबर, आपले हात असे ठेवायचे. करेक्ट. ज्यांनी पद्मासन घातलंय त्यांनी आपली हाताची कोपरं नाही, पद्मासन दर्शनाताई तुम्ही हात असे ठेवा गुडघ्यांवरती आणि हाताची कोपरं बाहेर घ्या. हा. ज्यांनी वज्रासन घातलंय त्यांनी बरोबर केलंय. बरोबर ठेवा ठेवा सर. हा. थोडेसे हात जॉईन करा, एकमेकांच्या जवळ घ्या हात. येस, परफेक्ट. बाकी सगळ्यांचं बरोबर आहे. हा. पद्मासनात आहेत त्यांनी थोडीशी आपली हाताची कोपरं बाहेरच्या बाजूला घ्यायची. हा. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या. डोळे मोठे करा. जिभेचा शेंडा तुमच्या हनुवटीजवळ येऊ देत. डोळे मोठे करा आणि आता तुमच्या नाकाच्या शेंड्याकडे बघा. नॉर्मल श्वास चालू ठेवा, नाकाच्या शेंड्याकडे बघा. हरिओम. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. थोड्या वेळ खांदे रिलॅक्स करा. हीच कृती आता पुन्हा एकदा करणार आहोत. आता नजर आपली आपल्या आयब्रो सेंटरकडे असते. ठीक आहे. पुन्हा एकदा स्थिती घ्या. हात खाली ठेवायचे जमिनीवरती. करते. हाताची कोपर हलकीशी बाहेर. आता एक श्वास पुन्हा भरून घ्यायचा. श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर. डोळे मोठे करायचे आणि नजर तुमच्या आयब्रो सेंटरकडे असेल. नॉर्मल श्वास चालू ठेवा. कुठेही श्वास होल्ड नाही करायचा. नैसर्गिक श्वास चालूच ठेवायचा. डोळे मोठे, नजर आयब्रो सेंटरकडे. हरिओम. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. जे वज्रासनात बसले त्यांनी गुडघे मांड्यात जवळ घ्या आणि काही क्षण तिथे थांबा. गुडघे मांड्यात जवळ घ्यायचे, हात आपल्या मांडीवर ठेवायचे आणि डोळे मिटून काही क्षण थांबूया सगळेजण. या संपूर्ण सिंह मुद्रेचा आपल्या जिभेच्या ठिकाणी, जबड्याच्या ठिकाणी जो काही बदल झालाय त्याचा मागोवा. वज्रासन जे घातलंय, पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या. एक एक पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. करणार आहोत आपण गोमुखासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, पाठकणा सरळ, मान मध्यभागी. आणि आता एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाऊल डाव्या सीट जवळ, आडवा 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 करायचा. मग डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. खाली आडवा करायचा. तुम्ही असं उभा ठेवलाय ना, गायकवाड. हा. थांबा, दोन्ही पाय सरळ करा. दोन्ही पाय सरळ करा. गायकवाड सर, तुमचा प्रॉब्लेम आहे का? बरं, आता ह्याच्यावरती बसू नका, पावलावर बसायचं नाही. आता उजवा पाय फोल्ड करा आडवा आणि तो त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ घ्या. वरनं. हा, बरोबर बरोबर. आणि मग खाली असलेला पाय फोल्ड करा. येस, आता बरोबर आहे. बरं, आता पावलांवर बसू नका, पावलं बाहेर घ्या. सगळ्यांनी पावलं आपली बाहेर घ्यायची म्हणजे सीटचा भाग बरोबर खाली जमिनीकडे जातो. ठीक आहे. हिप जॉईंट साठीच आहे हे खरं आसन. हा, छान. बरोबर, खूप छान झालंय. आता दोन्ही हात आपल्या पावलांवर ठेवायचे. सीटचा भाग थोडासा वर उचलायचा. पाठकणा सरळ करून घेऊया. छान, बरोबर. आता डावा हात उजव्या गुडघ्यावर, मग त्यावरती उजवा हात. हातांची बोटं जमिनीला पॉइंटेड.
पाटकणा सरळ, डोळे मिटून घ्या आणि या स्थितीमध्ये काही क्षण थांबा. मेडिटेटिव्ह आसन आहे हे गोमुख आसन. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे, तिथे जी आपण एनर्जी लावली आहे, तिकडे कसा ताण आहे, कसा दाब जाणवतोय, हे आपलं आपण तपासा. आपण किती कम्फर्टेबल आहोत या स्थितीमध्ये, हे मनानेच निरीक्षण करूया. जोड श्वासाची, श्वास घेतोय, सोडतोय. पुढे करूया बद्ध हस्त गोमुखासन. ज्यांना खांदेदुखीचा त्रास आहे, फ्रोझन शोल्डर झाले असेल, तर मात्र हे करणं टाळा. त्यांनी फक्त या स्थितीमध्येच बसायचंय. बाकीच्यांनी उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, एक हलकासा खेच द्यायचा, तो मागे फोल्ड करायचा, खाली असलेला डावा हात मागे न्यायचा आहे आणि हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा किंवा नॅपकिनचा आधार घ्या. एका हातामध्ये दुसऱ्या हात नॅपकिनचं टोक पकडायचंय. बरोबर, छान. नजर समोर, मान मध्यभागी, डोळे मिटून घ्या आणि पुन्हा एकदा देहधारणा. उजवी बाजू आपली कमरेपासून कोपरापर्यंत ताणली गेली आहे. डाव्या खांद्यावर प्रेशर आहे. उजव्या बाजूचे जे वायुकोश आहेत ते मोकळे होत आहेत, त्याची जाणीव. बरोबर. आता डावा हात खाली येईल. पहिल्यांदा डोळे उघडायचे आधी डावा हात खाली घ्यायचा, मग वर असलेला उजवा हात. खाली असलेला डावा पाय आधी सावकाश सरळ करा आणि मग वर असलेला उजवा पाय. छान. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जुळले. आता डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ घ्या आणि खाली असलेला उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ घ्या. बरोबर. दोन्ही पावलांवर आपले हात ठेवून थोडंसं पुढे झुकायचं, सीटचा भाग जमिनीवर. आता डाव्या गुडघ्यावर प्रथम उजव्या हाताचा तळवा, मग डाव्या हाताचा तळवा, हातांची बोटं जमिनीला पॉइंटेड. डोळे मिटून घ्या आणि पुन्हा जाणीव आपल्या हिप जॉईंट्सकडे, थाय मसल्सकडे. विरुद्ध बाजूने तिथे ताण जाणवेल. श्वास घेतोय, सोडतोय. पुढची कृती. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, त्याला एक हलकासा खेच द्यायचा आणि तो मागे फोल्ड करायचा. खाली असलेला उजवा हात मागे घेऊन जायचाय. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा. नजर समोर, मान सरळ असेल मध्यभागी आणि आता डोळे मिटून पुन्हा इथे थांबूया. आता डावी बाजू कमरेपासून कोपरापर्यंत ताणली गेली आहे. इथले जे वायुकोश आहेत ते मोकळे होत आहेत, त्याची जाणीव. श्वसन मार्ग आपला सुधारतोय. उलट चाल करूया. डोळे उघडायचे. प्रथम उजवा हात जो खाली आहे तो गुडघ्यावर येईल, मग वर असलेला डावा हात. खाली असलेला उजवा पाय सरळ करा, मग वर असलेला डावा पाय आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. सावकाश दंड स्थितीमध्ये स्टँडिंग मध्ये येऊया. उठून उभे राहूया. स्टँडिंग मध्ये विश्रांती. करणार आहोत आपण कटी चक्रासन, ट्विस्टिंग वाला आसन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. डावा हात समोरनं उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर, उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच घ्या. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील आणि विरुद्ध बाजूने हीच कृती. डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघा. डायनॅमिकली ऍक्शन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 वेळा झाले. पायामधलं अंतर कमी करा.
ठीक आहे. आणि आता पुन्हा एकदा डायनामिक ऍक्शन असेल आपली. बसा, उजवा हात वर घ्यायचा, डाव्या बाजूला हलकसं बेंड करायचं, मग डावा हात वर घ्यायचा, उजव्या बाजूला हलकसं बेंड करायचं. ठीक आहे. बरं, हे करताना तोल जात असेल तर थोडस पावलामध्ये अंतर घ्या, जर तोल जात असेल तर, नाहीतर पावलं जुळले. आणि आता सुरू करूया. नजर समोर सुरू करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 वेळा झालं की थांबा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि पुन्हा एकदा विश्रांती. करणार आहोत आपण अर्धचक्रासन. तर इथे थोडंसं आधी पावलांमध्ये अंतर घ्यायचं, अगदी अर्ध्या फुटापेक्षा पण कमी असेल अंतर. आणि आपले हात आपण उष्ट्रासन करतो ना, त्याप्रमाणे अशा कमरेवर ठेवायचे. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड, आपण उष्ट्रासन करतो ना त्याप्रमाणे. ठीक आहे. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर, नजर समोर. आणि आता तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं कमरेतनं मागे जायचंय, बॅकवर्ड बेंड. पोट मात्र पुढे नाही घ्यायचं आणि पुन्हा सरळ व्हायचं. हा, बरोबर. अगदी यथाशक्ती सावकाश प्रयत्न करा, कुठेही ओव्हर ट्राय नको. हा, म्हणजे श्वास घेत बॅकवर्ड बेंड घ्यायचा आणि श्वास सोडत मध्यभागी यायचं. पुन्हा श्वास घेत मागे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत मागे, श्वास सोडत मध्यभागी. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत मागे, श्वास सोडत मध्यभागी. दोन्ही हात खाली घ्या. पुन्हा थोडा वेळ विश्रांती घ्या. आपण बॅकवर्ड बेंड घेतला, पाठकण्यावरती पूर्णपणे प्रेशर होतं. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणारं करूया हस्तपादासन. थोडा वेळ विश्रांती घ्या. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा आणि मग पुढची कृती करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. आपले हात किंवा हाताचे जे फिंगर टिप्स आहेत ते जमिनीला टेकतायत का बघा. जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. आता ज्यांना वर्टिगो, मायग्रेन, हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी वरती या लगेचच, त्यांनी इथे थांबू नका. ज्यांना शक्य आहे त्यांनी इथे थांबा आणि आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. खांदे एकदम रिलॅक्स करा, हनुवटी गळ्याकडे. तोल जात असेल तर थोडस पावलामध्ये अंतर घ्या आणि इथे नॉर्मल श्वास सुरू ठेवा. आपल्या रक्ताचा प्रवाह हा हृदयापासून डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. डोळे उघडेच ठेवायचे आहेत, तोल सांभाळायचा आहे, यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. खांदे अगदी लूज सोडा आणि श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ. श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ. छान. आणि विश्रांती. मानमानी सैल सोडत विश्रांती. करणार आहोत आपण वीरासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, जास्तीत जास्त अंतर आपल्या क्षमतेप्रमाणे. पायाला कुठेही चमक होणार नाही, कुठेही जास्त स्ट्रेच होणार नाही याची काळजी घ्यायची. आणि आता उजवं पाऊल ज्या बाजूला टर्न करा, डावं पाऊल समोरच्या बाजूला असेल, स्क्रीनच्या बाजूला असेल. बरोबर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. ठीक आहे. आणि आता उजवा गुडघा किंवा उजवा पाय हळूहळू फोल्ड करा. आपल्याला आपल्या सीटचा भाग जास्तीत जास्त जमिनीकडे सैल सोडायचा. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा डावा पाय तुम्हाला जेवढा स्ट्रेच करता येईल मागे तेवढा स्ट्रेच करा.
म्हणजे सीटचा भाग अजून छान जाईल जमिनीच्या दिशेने. ओके, बरोबर. छान, छान. नंतर समोर नॉर्मल श्वास घेतोय, सोडतोय. आता इथे थांबा हा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. रिलॅक्स. उजवा पाय रिलॅक्स करा. दोन्ही हात खाली घ्या. पायामधनं अंतर तसंच ठेवायचंय. आता उजवं पाऊल समोरच्या बाजूला. बरं, थोडस जर जास्त स्ट्रेच वाटत असेल तर थोडीशी विश्रांती घ्या. पाय जवळ घेऊन मग पुन्हा लांब करा. आता डावं पाऊल डाव्या बाजूला. उजवं पाऊल समोर स्क्रीनच्या दिशेला. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ. आता डावा गुडघा डावा पाय फोल्ड करायला सुरुवात करायचा आहे. उजवा पाय तुम्हाला जेवढा मागे स्ट्रेच करता येईल सरळ तेवढा स्ट्रेच करा. सीटचा भाग जमिनीकडे सैल सोडा. नजर समोर. आणि आता इथे पुन्हा एकदा थांबा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. रिलॅक्स. डावा पाय सरळ करा. दोन्ही हात खाली घ्या. पायामधलं अंतर सावकाश कमी करा. आणि विश्रांती. रिलॅक्स. आता इथे जो स्ट्रेच आलाय तुमच्या पूर्णपणे थाय मसल्सला, तो थोडासा रिलीज करूया. एक पाय वर घ्या, मग दुसरा पाय. अशा प्रकारे थोडीशी मुवमेंट करा. म्हणजे आलेला जो स्ट्रेच आहे तो कमी होईल. एकतर हात तुम्ही असे कमरेवर घेऊ शकता, तोल जात असेल तर. हा, बरोबर. आणि आता थोडस नी बेंडिंग करूया. म्हणजे जो गुडघ्याला स्ट्रेच आला होता तो कमी होईल. नी रोटेशन करूया. थोडस पायामध्ये अंतर घ्या. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवरती. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3. हा, विरुद्ध बाजूने करा. थोडेसे गुडघे मागे घ्यायचे आणि पुढे घ्यायचे. 1, 2, 3. 3 वेळा झाले की थांबा आणि मध्यभागी या. 4 सूर्यनमस्कार करूया आपण. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घेऊया. गायत्री मंत्र एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भारते नमः. 1, 2, 3, 4. उजवा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9. उजवा पाय पुढे. 10, 11, 12. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1, 2, 3, 4. डावा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9. डावा पाय पुढे. 10, 11, 12. ओम अर्काय नमः. 1, 2, 3, 4. उजवा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9. उजवा पाय पुढे. 10, 11, 12. आणि तो शेवट. ओम भास्कराय नमो नमः. 1, 2,
3 4 डावा पाय मागे घेऊया 5 6 7 8 9 डावा पाय पुढे 10 11 12 श्वासाची गती वाढली असेल सावकाश खाली बसायचंय आणि मग पाठीवर करून विश्रांती घ्यायची खाली बसा आणि मग एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती दोन्ही पायांमध्ये अंतर डोळे मिटलेले जाडी श्वासाची श्वास घेतोय सोडतोय कधी आपण सायकलिंग आणि त्याची स्थिती घेऊया दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर घ्या आणि एकेका पायाने सायकलिंग करा एक पाय सरळ एक पाय पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा आता रिवर्स सायकलिंग करा 10 9 8 7 6 5 4 3 2 1 हा थांबा पुन्हा दोन्ही पाय तसेच ठेवा जोडले वरती थोडस श्वास वाढेल पण काय हरकत नाही दोन्ही पाय तसेच ठेवा आणि आता एकत्रित सायकलिंग करा एक दोन्ही पाय एकत्र मुवमेंट 2 3 5 घ्यायला करायची आहे 4 5 हा आता रिवर्स सायकलिंग करा 5 4 ठीक आहे 3 2 1 रिलॅक्स सावकाश पाय उठल्यात हे सरळ करून खाली घ्या आणि विश्रांती पोटावरती प्रेशर आला असेल नाकाने श्वास घ्या तोंडाने सोडा नाकाने श्वास घ्या तोंडाने सोडा नाकाने श्वास घ्या तोंडाने सोडा रिलॅक्स वाढलेली श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मलला गेली करूया आपण सेतू बंधासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ दोन्ही पाय फोल्ड करा उजवा आणि डावा आपल्या गुडघ्यांमध्ये पावलांमध्ये थोडस अंतर असेल हात शरीराच्या जवळ आता हात आपल्याला जसे खालीच ठेवायचे हा ठीक आहे मागच्या वेळेला आपण हात वर घेतले होते आज आपण हात खालीच ठेवणार आहोत जमिनीवरती आणि आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग वर उचला सॉरी आधी सीटचा भाग वर उचलला जाईल मग कमरेचा भाग आणि त्यानंतर पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचला आपली हनुवटी गळ्याला लॉक होईल एवढं आपल्याला आपलं शरीर वर उचलायचं हो छान बरोबर आता जे हात खाली आहेत त्यांचा आधार पॅसिव्ह होतोय जमिनीवरती जे आपले हात आहेत ते आणि आता इथे थांबा नॉर्मल श्वास चालू ठेवायचा श्वास घेतोय सोडतोय श्वास घेतोय सोडतोय छान सावकाश खाली येऊया एक श्वास भरून घ्यायचा श्वास सोडत सावकाश पाठीचा एक एक मणका जमिनीवर कमरेचा भाग जमिनीवर सीटचा भाग जमिनीवर आता पुन्हा आपल्याला हीच कृती करायची आहे थोडीशी डायनॅमिकली असेल श्वास घेत वर यायचं आणि श्वास सोडत खाली ठीक आहे आता ज्यांना खाली जमिनीवर आपले हात शरीराच्या जवळ आहेत त्यांना अनकम्फर्टेबल ज्यांना वाटत असेल त्यांनी हात डोक्याच्या दिशेने असे वर घ्या ज्यांना अनकम्फर्टेबल वाटतंय त्यांनी अशा प्रकारे कृती करा ज्यांना सहज जमतंय त्यांनी हात खालीच ठेवायचे आपल्या शरीराच्या जवळ आणि ही पुढची कृती करूया सुरू करूया श्वास घेत वर या श्वास सोडत खाली या हा श्वास घेत वर श्वास सोडत खाली श्वास घेत वर
श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश पाय सरळ करायचे आणि विश्रांती घ्यायची. एका कुशीला वळा आणि टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती घ्या. हातांचा स्टँड करायचा आणि टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. आपल्या हाताच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा, खांदे रिलॅक्स करा. दोन्ही पायांमध्ये मागणं अंतर घ्या. बरोबर. आता दोन्ही पाय वर उचला, फोल्ड करा आणि पावलाने टाळी वाजवा. मोठी लांब करायची, जवळ घ्यायची. पावलाने टाळी. खांदे रिलॅक्स करा आणि ही कृती करा. जास्तीत जास्त पाय लांब आणि जवळ. जवळ घेताना टाळी मारायची पावलाने. बरोबर. सावकाश पाय खाली घ्यायचे. आता दोन्ही पाय मागच्या मागे जोडून घ्या. दोन्ही पाय जोडून घ्या. आपली पायाची नखं जमिनीकडे असतील, पायाचे तळवे सिलिंगकडे असतील. आता दोन्ही पाय फोल्ड करा. तसेच जुळलेले पाय फोल्ड करा आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. एक, पुन्हा इथे पायाची नखं जमिनीकडे येऊ दे. 3 वेळेला क्लॉकवाईज. 2 आणि 3. विरुद्ध बाजूने 3 वेळा करूया. 1 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबा. दोन्ही पाय सावकाश खाली घ्या. इथूनच लगेच आपण पुढे करणार आहोत शलभासन. दोन्ही पाय खाली घ्यायचे. दोन्ही हात खाली घ्या शरीराच्या जवळ आणि आता आपली कपाळ जमिनीवर ठेवा. पूर्व स्थिती आपण घेतलीये. आपले दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. ठीक आहे. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. दोन्ही हात आपल्या मांड्यांच्या खाली घ्या. उजवा हात उजव्या मांडी खाली, डावा हात डाव्या मांडी खाली. हनुवटी जमिनीवर आहे. सुरुवातीला आपण एकेका पायाने करूया. आपला उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. हनुवटी ही जमिनीवरच असेल, ती कुठेही वर उचलायची नाहीये. फक्त कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे, उजवा पाय आपण वर उचललाय. आणि आता इथे थांबा. श्वास चालू ठेवायचा आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. व्हेरी गुड. सावकाश उजवा पाय खाली घ्या. पुन्हा पावलं, गुडघे, मांड्या जुळल्यात. आता डावा पाय जमिनीपासून वर उचला. गुडघ्यातनं सरळ असेल, हनुवटी कुठेही वर उचलायची नाहीये आणि नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. होल्ड करूया इथे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. डावा पाय खाली. पुन्हा गुडघे मांड्या जुळून घ्या. हनुवटी जमिनीवरच आहे. थोडस जर मानेला रोज लागल्यासारखी वाटत असेल तर थोडा वेळ कपाळ जमिनीवर टेकवा. 2 श्वास थांबा आणि पुन्हा एकदा हनुवटी जमिनीवर येऊ देत. म्हणजे मानेवरती जास्त प्रेशर आल्यासारखं वाटत असेल तर, सर्वायकलचा त्रास होत असेल. आणि आता सुरू करूया दोन्ही पायांनी एकत्रित. दोन्ही पाय जोडलेत. एकाच वेळेला दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. हनुवटी पूर्णपणे जमिनीवर आहे आणि आता इथे थांबा. श्वास चालू ठेवायचा आहे. स्थितीमध्ये थांबायचं आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. पाय खाली. जे हात मांड्यांच्या खाली आहेत ते काढून घ्या आणि एका गालावर पडून विश्रांती. खांदे जमिनीकडे सैल सोडा. पोटाचे स्नायू सैल करा. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. काही क्षण या स्थितीमध्ये थांबूया.
त्याला कॉम्प्लिमेंट करणारं करूया आता आपण भुजंगासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता आपले हातांचे तळवे छातीच्या रेषेत घ्या. हाताचे तळवे छातीच्या रेषेत. पुन्हा एकदा हनुवटी जमिनीवर येऊ दे. गुडघे मांड्या पावलं जुळलेली आहेत. आणि आता एकाच वेळेला आपल्याला हळूहळू जमिनीपासून वर यायचंय. सावकाश आपली हनुवटी वर उचला. मग छातीचा भाग, पोट जमिनीपासून वर उचलायचंय. नजर सिलिंग कडे. हा बरं, हात खांद्यातून सरळ नका करू, खाली घ्या. हाताचे तळवे बघा जमिनीवर. गायकवाड सर, एकदा बघा इकडे, बघा असं. आधी खाली या, खाली या. हा हा. आता हाताचे तळवे छातीच्या रेषेत घ्या. हा, बरोबर बरोबर. हा, आणि आता वरती या, म्हणजे आपल्या कमरेपासूनचा जो वरचा भाग आहे तो वर उठवायचा आहे. परफेक्ट. हा, आता जे तळवे आपले खाली जमिनीवर आहेत ना, ते थोडेसे वर उचला. ते जमिनीपासून वर उचला. सर तुम्ही खूप वर देताय गायकवाड सर, एकदा माझ्याकडे बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, असं वर यायचंय. हा हा, बाकीच बरोबर आहे. हाताचे तळवे जे जमिनीवर आहेत ते वर उचला आणि नजर सिलिंगकडे. सावकाश खाली या. आधी हाताचे तळवे जमिनीवर टेकवा. कपाळ जमिनीवर येऊ देत. पुन्हा एकदा आपण हीच कृती करूया. दोन्ही हात खाली घ्या. थोडा वेळ विश्रांती घ्या. आपल्या पूर्णपणे पाठीवर प्रेशर येतं, ते थोडंसं रिलीज करा आणि पुन्हा एकदा आपण हीच कृती करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. भुजंगासनचे ना वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत, त्यातलं हे एक आता आपण करतोय. आपण जे तुम्ही जे करत होतात गायकवाड सर, ते सूर्यनमस्कारामधलं होतं. आता पुन्हा दोन्ही हातांचे तळवे आपल्या छातीच्या रेषेत घ्या, म्हणजे हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला जातील. पुन्हा गुडघे मांड्या पावलं जुळलेली आहेत. आणि आता सुरू करा. हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग जमिनीपासून वर उचला. नजर सिलिंगकडे. एकदा आपण एका कम्फर्टेबल पोझिशनला आलो की मग हाताचे तळवे जमिनीपासून वर उचला. येस, परफेक्ट आहे आता. हा, आणि आता इथे नॉर्मल श्वास चालू ठेवू. 5, 4, 3, 2, 1, 0. रिलॅक्स. हाताचे तळवे जमिनीवर, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली घ्या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. डोळे मिटून घ्यायचे. नॉर्मल श्वास चालू. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं. आपण जी काही शरीराला पोषक अशी जी काही साधना केली, त्यामुळे जो काही आपल्याला समजा थोडीशी श्वासाची गती वाढली असेल, थोडीशी उष्णता निर्माण झाल्यासारखी वाटत असेल, तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडायचा. चेहऱ्यावर एक हलकंसं स्मितहास्य. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, ही भावना आपल्या मनामध्ये. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. आपण ज्या उद्देशाने हा वर्ग जॉईन केलेला आहे, तो आपला सफल होतोय, संपूर्ण होतोय. आणि यासाठी स्वतःला मनापासून धन्यवाद. आपण आपला रोजचा 1 तास स्वतःसाठी देतोय. आणि ह्या 1 तासामुळे आपल्याला खूप आपल्यामध्ये आमूलाग्र बदल होत आहेत, ही जाणीव आपल्या मनामध्ये. आपल्या सगळ्या व्याधी आपल्यापासून दूर होत आहेत. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय,
आपण प्राणयुक्त होतोय, चैतन्ययुक्त होतोय, श्वास सोडतोय, आपण तणावमुक्त होतोय, व्याधीमुक्त होतोय. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहिलोय. जसं आपण आरशात स्वतःला पाहतोय तसं आपण स्वतःला पाहतोय. सावकाश या स्थितीतून बाहेर येऊया. दोन्ही पाय जोडून घ्या. हात डोक्याच्या दिशेने वळून घ्या. एक हलकासा खेच द्या संपूर्ण शरीराला. दोन्ही हात खाली घ्या. हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्या. पुन्हा एकदा घर्षण पामी. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. अजून एकदा पामी. आता निर्माण झालेली ऊब संपूर्ण आपला चेहरा, आपले कान, गळा, छातीचा भाग, आपले दोन्ही हात अशी देऊन दोन्ही हात खाली घ्यायचे. सावकाश डोळे उघडायचे. एका कुशीला वळायचं आणि बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठलीही गडबड न करता. थोडा वेळ विश्रांती घ्या. जेव्हा आपण पाठीवर पडून बैठक स्थितीमध्ये येतो तेव्हा थोडंसं गरगरल्यासारखं वाटतं, म्हणून थोडा वेळ विश्रांती घ्यायची आणि मग पुढे कृती करायची. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मुंडी. पाठ काढून सरळ करून घेऊया. छान. डोळे मिटून घ्यायचे. हातांची ज्ञान मुद्रा. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. करणार आहोत आपण अनुलोम विलोमची आवर्तनं. 5 आवर्तनं करणार. 2 आवर्तनं मी सूचना देईन आणि पुढची 3 आवर्तनं ही आपली आपण विदाऊट सूचना करायची आहेत, सूचनेशिवाय. आवर्तन झालं की हात पुन्हा तुमचे ज्ञान मुद्रेत येतील, म्हणजे मला लक्षात येईल. ठीक आहे. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. डोळे अलगद मिटून घ्या. उजवी नाकपुडी सहज बंद. चेहरा शांत आहे. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. हे आपलं एक आवर्तन झालं. दुसरं डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. आता पुढची 3 आवर्तनं ही आपली आपण करूया सूचनेशिवाय. आवर्तनं झाली की हात खाली येईल.
डोळे मिटून शरीर मनाला समतोल करणाऱ्या अनुलोम विलोमची आवर्तनाचा मनातल्या मनात मागू. आपल्या श्वसन मार्गामध्ये झालेला बदल, श्वसनामध्ये झालेला बदल, त्याचा मागोवा एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावरती. करणार आहोत 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसलेलो आहोत. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. श्वास सोडताना ओंकार आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू येईल. ओम. पुन्हा एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार. ओम. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. ओम. एक क्षण शांत. ओमच्या कंपनांची अनुभूती. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर ठेवूया. पाकळ्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना ओमला समर्पित राग द्वेष अहंकार सोडूया आणि प्रचंड आत्मविश्वासाने सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेले योग अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओम कडे. हरिओम. धन्यवाद. सॉरी. हरि. भेटूया उद्या सकाळी 5:50 ला. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते.